लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। सावळी विहीर येथील गोदावरी उजवा तट कालव्यावरील विमोचक 28 क्रमांक गेटचे बांधकामाचे भूमिपूजन संपन्न। बातमी शिर्डी येथून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी उजवा तट कालव्यावरील विमोचक 28 क्रमांक गेटचे बांधकामाचे भूमिपूजन सावळी विहीर येथे नुकतेच करण्यात आले। महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या नाशिक पाटबंधारे विभाग नाशिक अंतर्गत गोदावरी कामाचे नूतनीकरण उपविभागीय क्रमांक 1 सिंचन सुधारणा कार्यक्रमाचे बांधकामाचे भूमिपूजन सावळी विहीर येथील राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे, सावळी विहीरचे सरपंच ओमेश जपे, अखिल भारतीय सरपंच महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे, सावळी विहीर खुर्दचे सरपंच क्षीरसागर, माननीय सरपंच महेश जमधडे यांच्या हस्ते पूजन करून नारळ फोडून करण्यात आले। या प्रसंगी गणेश आगलावे, गणेश कापसे, किरण आगलावे, राजेंद्र कापसे, आरने यांच्यासह सावळी विहीर बुद्रुक, सावळी विहीर खुर्द येथील लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी सर्व उपस्थित नागरिकांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचा जयघोष करत आभार मानले। नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा विजय असो। नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा विजय असो। डॉक्टर सुजय दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर सुजय दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दोन्ही सावळेमधून नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना जिल्हा परिषद पंचायत समितीमधून भरघोस मताने विजय करेल। विजय करा, विजय करा। सगळ्यात मोठा बदल कमी संधी भेटती म्हणून म्हणलं जुने म्हणून डचकले नवीन जुने पण पदाने नवीन आहे। गुलाल टाका बापू, गुलाल टाका बापू। किती मोठा टाका ना एवढा काय सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। बोल परशु बाबा की जय। चला नारायण नारने थोडा नारळ घे ना, घे ना तुझे या दोन सरपंचांचे एक नारळ द्या। अरे घे हो घ्या, तुम्ही घ्या, तुमच्या हातात घेते नाही नाही माझ्याकडे नाही, तुम्ही घ्या। घ्या, तुम्ही घ्या। हो भाऊ आहे ना बापू, काकाकडे द्या। ऐका घ्या ना। पूजा चालू आहे। हॅलो बोला ना। दोन्ही सावळवीर, सावळवीर खुर्द आणि सावळवीर बुद्रुक इथून जाणारी 28 सारी ही कोकमठाण शिवारापर्यंत जाते आणि दोन्ही गावचा कोकमठाण शिवाराचा या चारीने पुष्कळ असा पोलिताखाली भाग येतो। या चारीचं आज आपण नामदार साहेबांच्या माध्यमातून तिचं नूतनीकरण गेट बसवणे हा कामाचा शुभारंभ केला। साहेब ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री झाले तेव्हापासून धडाडीने कार्यक्रमाचा इरिगेशनची कामं असतील, चाऱ्यांची कामं असतील, पोटचाऱ्यांची कामं असतील, साहेबांनी अतिशय असं धुरंधर असा प्रश्न कैक वर्षाचा वर्षानुवर्ष असा मागे पडलेला साहेबांनी त्याला एक उधार दिला आणि अतिशय जोमाने असं काम सुरू झालेलं आहे। त्याच्यातनं आपल्या परिसरातलं सिंचन वाढणारे, शेती उज्ज्वल भवितव्य निर्माण होणारे आणि दिवसेंदिवस लोकांना पाण्याची उपलब्धता निर्माण होऊन लोकांचे सुपीक पिकं आणि शेती सुधारण्यास प्रयत्न होईल। आणि या दृष्टीने नामदार साहेबांचे आपण सुजयदादांचे मानू तितके आभार थोडेच आहे। मी दोन्ही गावच्या वतीनं नामदार साहेबांचे आणि सुजयदादांचे कोटीने आभार मानतो आणि थांबतो। बोला काका बोला, मग बोला तुम्हीच बोला। महेश आभार मानते तुम्ही बोला लागणार ना आज कसं महेश आभार गोदावरी उजवा कॅनल हॅलो हा दादा सारी क्रमांक 10 आणि 9च्या मध्ये असणारा हा 28 वॉटर कोर्स ब्रिटिश कालापासून ह्या 28 वॉटर कोर्सला जवळपास 250 ते 250 एकर क्षेत्र ओलिताखाली येत होतं। मध्यंतरी हा प्रश्न अत्यंत जटिल झालेला होता, कारण चारीची उंची ही कॅनलपेक्षा बरीचशी वर होती आणि ह्या भागातील
जे शेतकरी आहे हे शेतकरी सातत्याने मागणी करायचे, कारण सुरुवातीला कॅनल चालू असताना ही चारी सुटत नसत आणि ज्यावेळेस चारी सुटली त्यावेळेस हे पाणी खोल असायचं आणि मग येथील शेतकऱ्यांना संपूर्ण शेतकऱ्यांचं भरणं होत नसायचं. म्हणून हा प्रश्न सातत्याने नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी वेळोवेळी मांडलेला होता आणि याचा आज प्रत्यय आपल्याला दिसून येत आहे. जेव्हा नामदार राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा खात्याचे मंत्री झाले आणि पहिल्याच मीटिंगमध्ये साहेबांनी सर्वांना विचारलं की आपापल्या भागातले प्रश्न प्रत्येकाने मांडा आणि मग त्यावेळेस आम्ही सर्वांनी हा प्रश्न त्या ठिकाणी 28 वॉटर कोर्सचा त्या ठिकाणी मांडला. त्यानंतर या ठिकाणी 29 वॉटर कोर्स आहेत त्याचाही प्रश्न मांडला आणि नंतर 10 चारीचे 1 ते 6 फाटे जे आहे त्याचाही प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आलेला होता. आज या निमित्ताने भूमिपूजनाच्या निमित्ताने या भागातील सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न हा मार्गी लागणार असून येथील शेतकऱ्यांना लवकर आणि भरपूर पाणी मिळेल आणि वेळेवर पाणी मिळेल हे यातून सिद्ध होणार आहे. मी या निमित्ताने आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील, त्याचप्रमाणे जलसंपदा खात्याचे सर्व अधिकारी, त्याचप्रमाणे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा नामदार सौ शालिनीताई विखे पाटील आणि विखे पाटील परिवाराचे या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही खूप खूप आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा विजय असो. चला तारीख घ्या ना तारीख. तिकडून दिसतच नाही. ऐकायला सुद्धा येत नाही. सगळ्यात पहिला फोन तुम्हाला केला होता. सगळ्यात मागणी तुमची होती अधिक, तुम्हीच नाही का? रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी राजेंद्र दुंबळे, शिर्डी, अहिल्यानगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.